नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पहिले राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026 कोठे आयोजित केले जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिले राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भव्य BHAVIA भव्य या ठिकाणी भारत औद्योगिक विकास योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. ज्या मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत तर पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने भव्य नावाची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यापार मंडळाच्या बैठकीचे नुकतेच अध्यक्षस्थान भूषवले होते आणि राज्यांना निर्यातीला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले होते. एक्सपोर्ट करणे म्हणजे निर्यात करणे, इम्पोर्ट करणे म्हणजे आयात करणे. ठीक आहे, या ठिकाणी भव्य स्कीम आहे BHAVIA. या ठिकाणी याचा फुल फॉर्म काय? भारत औद्योगिक विकास योजना. क्लिअर? संपूर्ण भारतामध्ये गुंतवणुकीसाठी सज्ज जागतिक दर्जाचे औद्योगिक पार्क विकसित करणे हे या योजनेच्या मागचं उद्दिष्ट आहे. देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही योजना प्लग अँड प्ले औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करत आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे या ठिकाणी भव्य योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. कोणाच्या मार्फत या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मार्फत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने 2026 ते 2036 साठी डीप सी फिशरिंग म्हणजेच काय, खोल समुद्रातील मासेमारी या मोहिमेला मंजुरी दिलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्य सरकारने 2026 ते 2036 या पूर्ण 10 वर्षाच्या कालावधीसाठी डीप सी फिशरिंग खोल समुद्रातील मासेमारी कॅम्पेन या मोहिमेला या ठिकाणी मंजुरी दिली आहे. या मोहिमेचं उद्दिष्ट काय? तर सागरी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, सागरी खाद्यपदार्थाच्या निर्यातीला चालना देणे आणि सुमारे 50,000पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करणे या सर्व उद्दिष्टांनी या ठिकाणी खोल समुद्रातील मासेमारी या मोहिमेला मंजुरी देण्यात आली आहे ओडिसा राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे, आपली ही जी काही 6 महिन्याची PDF आहे ती ऑलरेडी लॉन्च झाली आहे. जानेवारी 2026 ते जून 2026 अशा प्रकारची ही PDF असणार आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा इंडेक्स या ठिकाणी वाचून घेऊ शकता. ही PDF कशी घ्यायची? तर मोबाईलमध्ये या ठिकाणी फोनपे, गुगल पे ओपन करा. हा QR कोड या ठिकाणी स्कॅन करा. 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअपला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. या ठिकाणी तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. क्लिअर? या ठिकाणी ओडिसा राज्याच्या अंतर्गत डीप सी फिशरिंग कॅम्पेनला मंजुरी देण्यात आली. ओडिसा स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशाने भारताची UPI फॅसिलिटी, UPIचं फुल फॉर्म काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस, बरोबर, ही जी काही सेवा आहे ती ऑफिशियली अधिकृतपणे सुरू केलेली आहे आणि ही सेवा स्वीकारणारा तो 10व्या क्रमांकाचा देश ठरला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. याच्यामुळे फायदा काय होत असतो तर यामुळे ग्रीसला भेट देणारे भारतीय पर्यटक आणि व्यावसायिक आता थेट त्यांच्या मोबाईल ॲप्सद्वारे QR कोड स्कॅन करून सुरक्षित डिजिटल पेमेंट या ठिकाणी सहजपणे या ठिकाणी करू शकतात. तर पर्याय क्रमांक बी, ग्रीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्याने यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केलेला आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही, बोथ ऑफ दी अबव. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए हरियाणा, पर्याय क्रमांक बी राजस्थान. या दोन्ही राज्याने या ठिकाणी यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केलेला आहे. हा एक आंतरराज्य जलवाटप करार आहे. 12 मे 1994चा करार अंमलामध्ये आलेला आहे. 32 वर्ष हा या ठिकाणी रखडलेला होता. 1994च्या मूळ करारातील राज्य कोणकोणते आहेत? यूपी, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असणार आहे या ठिकाणी यमुना पाणी कराराच्या अंतर्गत? तर 580 दशलक्ष घनमीटर यमुनेचे पाणी राजस्थानला या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि कशा पद्धतीमार्फत? तर 3 भूमिगत पाईपलाईन असणार आहेत, ज्याचा जो व्यास आहे व्यास तो 3.5 मीटरपेक्षा अधिक या ठिकाणी व्यास असणार आहे त्या पाईपलाईन्सचा. क्लिअर? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही, हरियाणा आणि राजस्थान या राज्याने यमुना पाणी कराराच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुखपदी कोणाचा या ठिकाणी जी काही नियुक्ती आहे ती करण्यात आली आहे किंवा पदाचा कार्यभार कोणी स्वीकारलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लेफ्टनंट जनरल संदीप जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लेफ्टनंट जनरल संदीप जैन असं त्यांचं नाव आहे. भारतीय लष्कराच्या उपसेना प्रमुख पदाचा कार्यभार त्यांनी या ठिकाणी नुकताच स्वीकारलेला आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन ज्या काही नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. नवीन CDS बनलेत या ठिकाणी NS राजा सुब्रमणी, हे या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचे CDS बनले आहेत. नवीन भूदल लष्कर प्रमुख बनले धीरज सेठ, 31व्या क्रमांकाचे. नवीन भूदल लष्कर उपप्रमुख बनलेत संदीप जैन, 50व्या क्रमांकाचे. नवीन नौदल लष्कर प्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन, 27व्या क्रमांकाचे. नवीन नौदल लष्कर उपप्रमुख बनलेत अजय कोचर, 48व्या क्रमांकाचे. नवीन वायुदल लष्कर प्रमुख बनलेत अमरप्रीत सिंग, 28व्या क्रमांकाचे. आणि नवीन वायुदल लष्कर प्रमुख बनले उपप्रमुख बनलेत या ठिकाणी आशुतोष दीक्षित, 51व्या क्रमांकाचे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. क्लिअर? पुढचा प्रश्न, त्या अगोदर RTO AMVI 2026 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची आरंभ बॅच 3.0 या ठिकाणी सुरू झाली आहे. 29 जून पासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस ऑलरेडी सुरू झाले आहेत. ऑनलाईन बॅचेस आहेत, मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम दोन्ही ठिकाणी आहेत. ऑनलाईन बॅचेसमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड देखील तुम्हाला मिळणार आहे, विथ स्टडी मटेरियल मिळणार आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. RTO 30 हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हे सगळी बॅच जी काही आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, केरळची लांब उडीपटू एनसी सोजनने नुकतीच एका उडीसह महिलांच्या लांब उडीचा 22 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम नॅशनल रेकॉर्ड या ठिकाणी मोडलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6.88 मीटर एवढी या ठिकाणी लांब उडीसह जो काही 22 इयर्स ओल्ड नॅशनल रेकॉर्ड होता तो या ठिकाणी ब्रेक केलेला आहे. कोणी? केरळच्या लांब उडीपटू एनसी सोजन यांनी. प्रश्न कधी कधी फिरून विचारला जाऊ शकतो की बाबा एनसी सोजन या कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर केरळला. एनसी सोजन या कोणत्या खेळाशी या ठिकाणी संबंधित आहेत? तर लांब उडी. क्लिअर? या ठिकाणी अंजू बॉबी जॉर्ज यांनी या ठिकाणी 2004 मध्ये 6.83 मीटर एवढी लांब उंच या ठिकाणी उडी मारून नॅशनल रेकॉर्ड केलेला होता. 22 वर्षानंतर हा रेकॉर्ड या ठिकाणी एनसी सोजन यांनी मोडलेला आहे 2026 मध्ये 6.88 मीटर एवढी लांब उंच उडी मारून. क्लिअर? या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, भारताने कोणत्या हेलिपॉर्टवरती हेलिकॉप्टर संचालनासाठी आपल्या पहिल्या प्रायव्हेट पॉइंट इन स्पेस, बरोबर, PINS याचा फुल फॉर्म काय? प्रायव्हेट पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरला मंजुरी दिलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उंडवल्ली हेलिपोर्ट, जे की आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. क्लिअर? तर उंडवल्ली हेलिपोर्ट आंध्र प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताने या हेलिपोर्टवरती हेलिकॉप्टर संचालनासाठी आपल्या पहिल्या प्रायव्हेट पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजरला मान्यता दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे. कुठे आहे? आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू, राज्यपाल S अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी. 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम, नागार्जुना सागर. आंध्र प्रदेश म्हटलं की सतीश धवन स्पेस सेंटर लक्षात ठेवायचं, जे की श्रीहरिकोटा म्हणजेच आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे.
पुढचा प्रश्न, एव्हीसी पुरुष व्हॉलीबॉल चषक 2026 मध्ये भारताने आपले पहिले कांस्य पदक जिंकण्यासाठी कोणत्या संघाला पराभूत केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, बहरीन देशाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाचा या ठिकाणी पराभव केला आहे. कोणी? तर भारताने. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा संदर्भात, तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांचं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. थॉमस कप 2026 पुरुषांचं असतं जे की चीनने जिंकलं. उबर कप 2026 महिलांचं असतं जे की दक्षिण कोरियाने जिंकलं. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेव यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद मीरा अंद्रिवा यांनी जिंकलं. अंडर 18 पुरुषांचं आशिया कप 2026 हॉकी या ठिकाणी जे संदर्भात आहे ते जिंकलं भारताने. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिपमध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल भारत आलेला आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 भारताने जिंकली. 96 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत इथन वाज, तर 97 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले हर्षवर्धन GB असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी एक योजना आहे मुख्यमंत्री स्मारक दत्तक योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉइंट लिहून घ्या. स्मारक आमचे म्हणजेच आमचे स्मारक आमचा गौरव, हमारे स्मारक हमारा गौरव या अभियानाअंतर्गत दिल्ली सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी 75 ऐतिहासिक स्मारके जतन आणि संवर्धनासाठी खासगी कंपन्या, ट्रस्ट आणि NGO यांना 5 वर्षासाठी दत्तक घेण्यासाठी दिल्ली मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, ICC पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल फलंदाज कोण या ठिकाणी ठरला आहे? तर पर्याय क्रमांक C, ईशान किशन. 876 एवढी त्यांची रेटिंग आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. 1 नंबरला ईशान किशन आले आहेत तर 2 नंबरला अभिषेक शर्मा आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11, 77वा वन महोत्सव केव्हा आयोजित केला जात असतो? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक B, जो काही जुलै महिना असतो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडे म्हणजेच 1 जुलै ते 7 जुलै या दरम्यान या ठिकाणी पहिल्या वीकमध्ये या ठिकाणी 77वा आपण वन महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत 2026 मध्ये. भारताचा हा वार्षिक वृक्षारोपण उत्सव दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये साजरा केला जातो. याची सुरुवात 1950 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री KM मुंशी यांनी या ठिकाणी केलेली होती. शेवटचा प्रश्न, सध्या जगामध्ये कोणत्या देशामध्ये युनेस्कोची सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची यादी आहे किंवा संख्या आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, इटली या ठिकाणी सर्वोच्च ठिकाणी स्थित आहे. 1 नंबरला इटली आहे तर 2 नंबरला चीन आहे. भारतामध्ये एकूण किती आहेत? तर 44 आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या प्रतिष्ठित यादीमध्ये 36 सांस्कृतिक स्थळे आहेत, 7 नैसर्गिक स्थळांचा समावेश आहे. 36 आणि 7 किती झाले? तर 43 आणि 1 मिश्र प्रकारचा स्थळाचा या ठिकाणी समावेश आहे वर्ल्ड हेरिटेज साइट्स ऑफ युनेस्को लिस्टच्या यादीमध्ये भारतामध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही उपक्रम आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, ओपन AIने भारतामध्ये आपल्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? महेश दीक्षित, कुणाल शहा, प्रभजीत सिंग की राहुल वत्स? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.